हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना? मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परतले आणि आता का आलेत? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका आहे. सर कधी हा आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? कारण मुंबई आज वर्किंग डे आहे, लोकलवर परिणाम होतोय, बीकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत, आझाद मैदानावर परवानगी होती, याचं स्वरूप तीव्र होते. ते मला वाटतं सरकारने बघावं. याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं, कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आलेत, त्याच्यामुळे ह्याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं. सरकार उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय सरकार. मग ते तुम्हाला काय वाटतं? आणि मला सांगा, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? हे आंदोलन म्हणजे मागणी करतायत ती टेक्निकली देऊ शकता? तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? पण सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटल्यानंतर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलायत तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा. जे तुमचं म्हणजे जे सरकार देईल, जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे? कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे. ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा. आश्वासन आरोप केले जात आहेत की सामाजिक तेढ निर्माण करतायत म्हणून, पण ते म्हणतात की चुलीत गेलं राजकारण. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला की वाईट काय अनुचित काय घडेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. ठीक आहे, थँक्यू सो मच. बोलत होते. मराठा आंदोलकांनी उत्तर मिळाल्याशिवाय परत जाऊ नये असं सुद्धा त्यांनी आवाहन मराठा आंदोलकांना केलंय.